नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. जसं की आपण पाहिलं, मोनूला कुशलने एका पोत्यांच्या थप्पीच्या आतमध्ये लपवून ठेवलेलं असतं. त्याचे हातपाय बांधलेले असतात. तो मोठमोठ्याने तायडे तायडे असं ओरडत असतो, पण गोंगाटामुळे त्याचा आवाज मात्र कोणापर्यंत पोहोचत नाही. आता इकडे सगुणा आणि नागेश्वर यांच्यामध्ये बोलीची चढाओढ चालू असते. कोणीही कमीपणा घ्यायला तयार नसतो आणि या दोघांची वाढती रक्कम ऐकून इकडे श्रीमंत आणि रुद्रला मात्र घाम फुटलेला असतो. तितक्यात रुद्रची नजर गिरीजाकडे जाते. गिरीजा खूप कासावीस झालेली असते, कारण तिला तिचा भाऊ सापडत नसतो. ती रुद्रला घडलेला सगळा प्रकार सांगते. कुशलने मोनूला कुठेतरी डांबून ठेवलंय, जबरदस्तीने नेलंय त्याला, असं सांगते. रुद्र म्हणतो की काळजी करू नका, आपण दोघं मिळून शोधू. आता ते दोघेही त्याला शोधण्यासाठी जातात. कुशल गिरीजाला फोन करून धमकावतो की तुझ्या भावाला शोधतेस ना तू, पण तो काही तुला सापडणार नाही. तुला माहिती आहे का, त्यांनी एक मोठा दगड घातलाय त्यांनी माझ्या डोक्यामध्ये आणि माझं कपाळ फोडले. आता काही मी त्याला सोडत नाही. या रावणाबरोबर त्याचंसुद्धा दहन करतो की नाही बघच. गिरीजा मात्र खूपच घाबरते, पण रुद्र तिला समजावतो आणि दोघेही पुन्हा त्याला शोधू लागतात. इकडे श्रीमंत सगुणाकडे येतो आणि आई, काय करतेस तू? एवढ्या मोठ्या रकमेचं व्याज किती मिळेल आपल्याला, जरा विचार कर ना. 25 लाख म्हणजे खूप जास्त झाले. सगुणा हळूच त्याला म्हणते, बरं झालं तू एकदम टायमावर आलास, मला आता बोली थांबवायचीच होती. आणि ती नागेश्वरला म्हणते की ए नाग्या, चल दिला तुला मान, कर तू रावण दहन, पण 10 लाख नाही, आता बोली 25 लाखाची झाली आहे, म्हणजे आता 25 लाखच तुला द्यावे लागतील. नागेश्वर खूप रागामध्ये तिच्याकडे पाहत असतो. सगुणा म्हणते, काय झालं, टेन्शन आलं का? पण तू कशाला इतकं विचार करतोयस? हा सगळा पैसा तुझा थोडी आहे. उलट तू तर माझे आभार मानायला पाहिजेत. तुझा बोज मी हलका केलाय. आता इकडे रुद्र मोनूच्याच दिशेने जात असतो आणि हे नेमके कुशल पाहतो. त्याला जरा चिंताच वाटते की हा तर मोनूकडेच चाललाय. काय करायचं असं म्हणून तो पॉवर हाऊसमध्ये जातो आणि लाईट बंद करून देतो. अचानक लाईट कशा गेल्या म्हणून सगळा एकच गोंधळ उडतो. नागेश्वर म्हणतो, अरे काय तुमचं हे नियोजन, एवढी लाखात मी तुम्हाला देणगी देतो, साधं एक जनरेटरची सोय तुम्हाला करता येत नाही का? आता अंधारामध्ये मोनूला कसं सापडायचं म्हणून गिरीजा खूप काळजीमध्ये असते. रुद्रसुद्धा सगळीकडे शोधाशोध करत असतो. तितक्यात एक माणूस मशाल घेऊन येताना गिरिजाला दिसतो. गिरिजा म्हणते की ओ काका, ती मशाल मला द्या ना. अहो माझा भाऊ हरवलाय हो, मला या मशालीची खरंच खूप गरज आहे आत्ता. तेव्हा तो व्यक्ती तिला ती मशाल देऊन टाकतो. आता मशाल हातात घेतल्यानंतर ती सगळीकडे मोनूला शोधू लागते. आता त्या ठिकाणी उर्वशीसुद्धा घाईघाईने आलेली असते, कारण तिला प्रभासची चिठ्ठी नागेश्वरला दाखवायची असते. नागेश्वरकडे जाताना घाईतच ती गिरिजाला धडकते. गिरिजा आणि उर्वशीला दोघींनाही घाई असते. गिरिजाचा धक्का लागून उर्वशी खाली पडते. ती खूप रागातच तिच्याकडे पाहते. गिरिजा सॉरी म्हणून तिथून निघून जाते. नागेश्वर म्हणतो की लाईट गेली म्हणून काय झालं, वाजवा रे ढोल. आता पुन्हा ढोल ताशे वाजू लागतात. इकडे मोनू ओरडून ओरडून पूर्ण बेशुद्ध पडतो. गिरिजाची काळजी वाढतच जाते, कारण कुशलने तिला धमकी दिलेली असते, त्यामुळे ती खूपच चिंतेत असते. मोनू लवकरात लवकर सापडायला पाहिजे, पण या अंधारामध्ये तो कसा सापडणार? तितक्यात तिची नजर तिथे असणाऱ्या त्या धनुष्यबाणावरती जाते. ती विचार करते की रावण दहन तर इतक्यात काही होणार नाहीये आणि अंधार दूर झाल्याशिवाय मोनू काही सापडणार नाही. ती हातातल्या मशालीने बाणाला आग लावते आणि रावणावरती नेम धरते. त्याच वेळेस नागेश्वर सुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. नागेश्वर रावणाला म्हणतो, बरोबर आहे, आपण दोघंही रावण आहोत, पण आपल्या दोघांमध्ये एक फरक आहे. तू जळतोस तेही दरवर्षी आणि हा नागेश्वर जाळतो, तेव्हा त्याला अंगद आणि देवकीला जाळण्याचा क्षण आठवत असतो. इकडे वासंती देवीला प्रार्थना करते की या दुष्टांचा नाश करण्यासाठी आता तूच काहीतरी कर देवी. जी या घरची खरी वारसदार आहे तिला वाचव, या दुष्टांपासून घराच्या वारसाला वाचव. जिचा हक्क आहे तिला दुःख देऊ नकोस. या घरातल्या दानवांना शिक्षा दे, यांच्या अहंकाराचा रावण जळू दे. आणि गिरिजा रावणाच्या दिशेने बाण सोडते. तितक्यात नागेश्वर खाली वाकतो आणि रावणाला आग लागते. अचानकपणे बाण कोणी जोडला म्हणून सगळेजण खूप आश्चर्यचकित झालेले असतात. त्यात गिरिजाच्या हातामध्ये धनुष्यबाण पाहून उर्वशी आणि नागेश्वर यांना तर खूपच राग येतो. सगळे गावकरी ओरडतात, ए पोरी, कळतं का तुला, काय केलंयस तू हे? पण त्यावेळी गिरिजाला काहीही सुचत नसतं.
तिची नजर फक्त मोनूला शोधत असते. त्यावेळी उर्वशी नागेश्वरला प्रभासची चिठ्ठी दाखवते. ते वाचल्यानंतर मात्र नागेश्वरला खूप मोठा धक्का बसतो. तिथे काहीही वाद घालण्यापेक्षा नागेश्वर आणि उर्वशी रागातच तिथून निघून जातात. रुद्र गिरिजाच्या पाठीमागेच उभा असतो. रावण दहन तिने केले हे पाहून त्याला आनंदच होतो. तो मनातच म्हणतो, गिरिजा, जेव्हा जेव्हा तुला स्वतःसाठी लढायचं असेल ना, तेव्हा मी नेहमी तुझ्या पाठीशी असेल. आता इकडे सगुणा आणि श्रीमंतला तर खूप आनंद होतो. सगुणा म्हणते की यावेळेस रावणाचं दहन खऱ्या अर्थाने झालंय, देवीच्याच हाताने झालंय म्हणावं लागेल. आता रावणाची ती आग पसरते आणि ठिणगी खाली पडते. जशी ठिणगी जमिनीवरती पडते तसं त्या कुशलने ज्या ज्या ठिकाणी दारू टाकलेली असते त्या दिशेने ती आग पेटत जाते. तेव्हा मात्र गिरिजा आणि रुद्र यांना दोघांनाही संशय येतो. ते घाईघाई त्या आगीचा पाठलाग करत जातात. ती आग एका पोत्यांच्या थप्पीजवळ थांबते. रुद्राला शंका येते, तिथंच मोनू असेल असं त्याला वाटतं आणि तो लगेच तिथल्या पोत्यांची तप्पी उतरवायला लागतो. गिरिजासुद्धा खूप घाईघाई एक एक पोतं खाली टाकत असते. आग खूप जवळ येत असते आणि रुद्रला त्या पोत्यांच्या ढिगाऱ्यामध्ये मोनू दिसतो. तो बेशुद्ध झालेला असतो. रुद्र घाईघाई त्याला बाहेर काढतो. गिरिजा खूपच घाबरलेली असते. हा बोलत का नाहीये, याला काय झालं म्हणून ती खूप चिंतेमध्ये असते. खूप प्रयत्नानंतर त्या दोघांना मोनू सापडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. श्रीमंत म्हणतो, अरे रुद्र, पण गिरिजाने रावण दहन केलं, आता काय होईल पुढे? तुमच्या घरचे सहज तिला माफ करतील का? रुद्र म्हणतो, हो, मलाही तसंच वाटतंय, पण बघूयात, मी आहे ना. आता नागेश्वर खूप चिडलेला असतो. ती वारसदार जिवंत आहे, ती मुलगी आपल्याला शोधावीच लागणार. त्याआधी प्रभासला शोधून त्या मुलीचा पत्ता मिळवावा लागणार आहे आणि मग तिला मारून टाकू. त्याचवेळी नेमकी गिरिजासुद्धा तिथं येते. खरं तर काल झालेल्या प्रकाराची ती माफी मागण्यासाठी तिथं आलेली असते. ती त्या दोघांचंही बोलणं ऐकते. गिरिजा त्यांना म्हणते की त्या मुलीला शोधायची काहीच गरज नाहीये, ती मुलगी स्वतः तिथं आली आहे. आता मात्र दोघांनाही धक्का बसतो. पण खरं तर गिरिजाला वाटत असतं, रावण दहन माझ्या हातून झालं, त्यांचा अपमान झाला, म्हणून कदाचित नागेश्वर त्या मुलीला शोधायचा प्रयत्न करणार असेल. पण खरं वेगळंच असतं. नागेश्वरला अंगद महाजन आणि देवकी यांच्या मुलीला शोधायचं असतं, जे की गिरिजाच असते. पण हे दोघांनाही माहीत नसतं. या सत्याचा खुलासा कसा होणार? नागेश्वर अख्ख्या गावासमोर झालेल्या अपमानाचा गिरिजाकडून कसा बदला घेणार? हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ अपडेट सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.